परमेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं सत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि। आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो आता सो द्यावी दया तुमच्या परधामासी कोणी येता कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावा रामकृष्ण विठ्ठल बोला तुका आमच्या पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम यांचा बीजनिमित्त हा या सिरजगाव काटा आणि चमनवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला बऱ्याचशा वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित होत असतो सालाडका व्हायना पण होतो गेल्या वर्षी काही झाला नाही काही कारण नाही घडलं तरी परंतु या ठिकाणी तो साजरा केला जातो बरीचशी मंडळी या ठिकाणी येतात तिथे पुन्हा येतील लाईट गेली ते बरं झालं आणि बाहेर ऐकू गेलं ते येणारच नाही तिकडे नाही आणि त्यानिमित्त सेवेला हा घेतलेला अभंग आम्ही जातो आमच्या गावा अशा प्रकारचा हा अभंग तुकाराम महाराजांचा परधामाला जाण्याचा विषय त्या वेळचा त्या क्षणाचा हा अभंग आणि जाता जाता समाजाला त्यांनी अशा प्रकारचा जाताना निरोप घेतला की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आता कैची भेटे गाठे येथोनी या जन्मसुखी आता तुमची आमची कोणाची ही गाठ भेट काही होणार आणि तुमची आमची जन्मतुटी होणार आहे जन्मतुटी म्हणजे जर तुम्ही आम्ही जातो पुन्हा कधी का व्हायना तुमच्या आमच्या गाठी पडतात मेल्याच्या नंतर लक्ष ठेवायची एवढीच गेलं ना तरी सुद्धा गाठी बिठी पडतात निदान कुत्र्याच्या रूपाने का व्हायना दारामध्ये येतो ओळखत नाही पण दारामध्ये येतो गाठी बिठी होतात परंतु तसं मला करायचं नाही जन्म नाही येणे पुन्हा जन्माला येणं नाही जाणं नाही अशा ठिकाणी मी जाणार आहे म्हणून येथून या जन्मतुटी आणि म्हणून अशा प्रकारचा हा प्रसंग आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना आता असू द्यावी दया तुमच्या लागत तर आपण सर्वजण
या ठिकाणी आता माझ्यावर दया करा आणि मी तुमच्या सर्वांच्या पाया पडतो. कोणाला कोणाला बोललेलं आहे ते काय त्या ठिकाणी त्यांचे मित्रमंडळी असतील, टाळकरी असतील, बाळकरी असतील, बायका पोरं नाही का, घरातले दारातले जे असतील, या सर्वांना बोलावून घेतलं त्या ठिकाणी आणि सर्वांचा निरोप घेतला. कोणाला जर यायचं असेल माझ्याबरोबर, माझ्यानं तुकाराम महाराज म्हणले माझ्याबरोबर जर कुणाला यायचं असलं तर या, पण कुणी तयार व्हायला जायला म्हणले. इतके लवकर काय तुमच्या बरोबर येऊन आमचं नाही जमायचं. किती वर्ष गेले रे तुकाराम महाराज? म्हणजे खूप लवकर गेले त्यांचे. इतकं लवकर प्रसिद्ध संत गेले ना, इतकं लवकर गेले. आणि सर्वात ज्येष्ठ म्हणजे मला वाटतं नामदेव महाराज असतात, 80 वर्ष. नामदेव महाराज 80 वर्ष, 42 म्हणजे त्यांच्या निम्मच आलं नाही का. हा, त्यांच्या अगोदर माऊलींचं तर 22व्या वर्षीच झालं. 22व्या म्हणजे त्यांनी घेतली समाधी, स्वइच्छेने समाधी घेतली, तशी यांनी समाधी नव्हती घेतली, ती वयानेच गेली. आणि अशा प्रकारचा तो प्रसंग सर्वांना बोलवतो. आणि समजा जर आजच कुणाच्या ध्यानात या मार्गाने मी गेलो, त्या मार्गाने यायचंय, तर त्यांनी मार्ग सांगून ठेवला की या मार्गाने ज्याला यायचं असेल परधामाला, तर विठ्ठल विठ्ठल बोलावा. तर विठ्ठल 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 या नामाचा उच्चार करीत जर आला तर निश्चित तुम्ही पण तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि अशा प्रकारचे त्यांनी सांगितलं. आणि मग शेवटाला सांगितलं रामकृष्ण विठ्ठल बोला आणि तुका जातो वैकुंठाला. शेवटच्या क्षणाला सांगितलं ज्यांना कुणाला यायचं असेल तर रामकृष्ण या नामाचा उच्चार करा, आता मी वैकुंठाला चाललो. आणि अशा प्रकारचा निरोप घेतला आणि ते निघून गेले. विठ्ठला आज या पंचक्रोशीमध्ये या मेळाव्याचं नियोजन सर्वांनी केलं. तरी थोडीशी प्रस्तावना द्यायची ते असेल या ठिकाणचं खरंच नियोजन. आणि ज्येष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारचं एक साधक बंधू म्हणजे ज्येष्ठ साधक आमचे बापू नाही का, बचेंद्र बापू हे होते. आणि मला 2 वर्षापूर्वी त्यांचं देहावसान झालं. या ठिकाणी आल्यानंतर बापूंना खूप आनंद, खूप समाधान वाटायचं आणि एक स्वाभिमान होता. मी येऊन बसलो, दादा मला 5 हरिपाठ येतात दाखवू का म्हणून. हा, दाखवा बापू. आपण तोपर्यंत बसायचे 5 हरिपाठ म्हणून दाखव. अभिमान नाही पण स्वाभिमान होता की मला 5 हरिपाठ येतात. आणि एकदा सकाळी आंघोळ केल्यापासून जे आंघोळीपासूनच सुरुवात करायची तर तुळशीला पाणी घालून या डालला जाऊन आत जाईपर्यंत ते 5 हरिपाठ संपवायचे. अशा प्रकारचा त्यांचा हा नित्य नेम होता तो नाही का. नित्य नेम नामी जर कोणी असेल तर लक्ष्मी वल्लभ देव मग त्याच्याच जवळ. अशा प्रकारचं बापूंचं होतं. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने बापूंना काय करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य नाही का ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद ज्ञानदेव महाराज कवडे, त्यांचा मला अनुग्रह होता. ते बी मागच्या 15वड्यामध्ये त्यांचंही देहावसान झाले, तेही परधामाला गेले. आणि म्हणून त्यांनाही मी सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. परमार्थ करायचा, नेमका कशासाठी करायचं, एवढा अट्टास एवढा मांडव एवढं सगळं काही करायचं ते कशासाठी करायचं. सर्वांची धडपड ही सुखासाठी, सुख मिळावा हा सर्वांचा उद्देश आहे. आणि सुखाची व्याख्या तुमची आमची संसारी जीवांची संतांच्या पेक्षा आगळी वेगळी नाही का. श्रेय व्हावे धनधान्य नाही का, पोटी वाढावे संता, बायका पोरं गुरडोर सगळे सोयरे नातेवाईक इष्ट मित्र हे सर्व भरपूर मिळावं आणि त्यांच्यापासून खूप आम्हाला आनंद मिळावा अशा प्रकारची सर्वांची इच्छा असते. आणि त्या इच्छेपोटी सर्व जग हे धडपडतंय रात्रंदिवस.
पण सुखाची व्याख्या मात्र त्यांना कळलेली नाही. सुखाची व्याख्या आमचे जे काही संत होते या संतांना सुखाची व्याख्या कळलेली नाही का. सुख पाहता रवा पाडे दुःख एवढ्या व्यक्तींच्या सुखासाठी हा जीव प्रयत्न करत असतो, परंतु डोंगराप्रमाणे दुःख त्याच्या वाट्याला येत असते तरी सुद्धा तो त्याची पर्वा करत नाही का. बरेचसे गणपती मला वाटतं उदाहरण सांगत असतात त्या आग्या मावळाचा नाही का. ते नागोबाचा आग्या मावळाचा त्या ठिकाणी ते आग्या मावळा असतं विहिरीमध्ये आणि त्या ठिकाणी थोडासा एक मधाचा एक टिपका ते झाड आणल्यामुळे याच्या तोंडात पडत असतो आणि हा करत असतो. इतका गोड आणि इतक्या माश्या चोरीत म्हणजे तडा 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 तरी त्याच्यात त्याला त्या माशांचा विसर पडला आणि त्या मधासाठी जिंकण्यासाठी नाही का. एका बाजूला नाग होता, एका बाजूला आग्या मावळ होतो, तरी पण त्याने त्याचा विसर पडला आणि त्या मधाला तो नादवला. अशा प्रकारची आपली अवस्था आहे. केव्हा तरी कुठंतरी थोडंफार आपल्याला मिळतं, परंतु ते इतकं पळायला लावतं की नाही. एखाद्या गाडीला बाजार मिळतो पण काय होतं कशासाठी पुन्हा आणखीन लावावं म्हणून काही वेळेस पळायला लावतो देव. याने सोडून नाही चालायचं, कारण संसाराला आला म्हणजे सोडून चालणार नाही, कारण याचं प्रारब्ध तसं आहे. आणि म्हणून त्याला पळायला लावण्यासाठी तो काय करत असतो, थोडंसं देऊन पाहतो आणि इतका पळायला लावतो आणि शेवटी काय होतं, पुन्हा त्याची दुर्दशा होती, त्याच्या काही सुद्धा हाताला येत. अशा प्रकारचं थोडंसं ते सुख पाहता जावा पाडे दुःख सुखासाठी कर शीतळ मळ. संतांची व्याख्या वेगळी, तरी तो पंढरीशी जाई. सुख लागे करी शीतळ ही जी काय फजिती हे सगळं फजिती दूर होते. तो जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो आणि मग तो अवघा म्हणजे बायका पोरं बरोबर सगळे नातेवाईक इष्टमित्र यांच्या सहित तो सुखरूप होतो. असंच ना. याची हमी कोणी घेतं का नाही. तो का मला तो माऊलीचे एका अभंगात नाही अवघाचे संसार सुखासाठी. माऊली सांगते अवघाचे संसार सुखासाठी. या जगतामध्ये जे काय भरून उरून सगळं काय आहे ना जगत, हे सगळं अख्खं जगत आहे ना, हे मी सगळं काय करेन सुखरूप करीन. अशा प्रकारचं माऊलींनी अभिवचन दिलेले. असा समज एक सर्वांचा वास्तविक अशा प्रकारचं माऊलीचं म्हणणं. कारण जगाचे नव्हे घरातल्या माणसाची सुद्धा कोणी शाश्वती देऊ शकत नाही की याला मी सुखी करीन म्हणून. कारण का तर प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाचं संचित, प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगवेगळे आणि प्रारब्ध वेगवेगळं असल्यामुळं कुणीही त्याची हमी घेऊ शकत नाही.
स्वतःचा फक्त उद्धार करायचा. आपली आपण अवघा या शब्दाचा अर्थ आहे हे जो देह आहे त्रिगुणात्मक आहे. रज तम आणि सत्व याने भरलेला आहे. तसे याच्यात 52 विकार आहेत. पण हा जो आहे याला म्हणलेले काय अवघात फक्त आहे ना, पाहिलं तर कळ ना. हा अवघाचे संसार सुखाचा करीन, फक्त एकट्याचा. हा संसार मी सुखाचा करीन आणि आनंदे भरील तिने म्हणजे रजतम आणि सत्व. हा त्रिगुणात्मक जो काय हा संसार माझ्या पाठीमागे लागलेला आहे आणि हा मी आनंद रूप करीन, हा सुखरूप करून टाकीन. अशा प्रकारची म्हणजे माऊलीची जी ग्वाही होती ती स्वतःपुरती होती. कारण माझं जर प्रारब्ध वेगळं असेल, तुमचं प्रारब्ध जर वेगळं असेल, तर तुम्ही माझी जबाबदारी कशी काय घेऊ शकता? माझ्या प्रारब्धापर्यंत मरेपर्यंत दारू पिऊन मारायचं जर असेल, तुम्ही किती संत जर असाल तर तुम्ही मला बदलू शकता का? बदलतो बदलू शकत नाही. कारण तुमचा प्रारब्ध वेगळा आणि माझं प्रारब्ध वेगळं. आणि मग असं असताना संतांनाही माहिती आहे संत तुमची साऱ्या जगाची जबाबदारी कधीच घेणार नाही. मग एका ठिकाणी नाथांचं प्रमाण आले नाही का, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हे कसं काय सांगितलं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपेचा नाश हो. एका जनार्दनी भोग कशाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि त्याचा नाश होतो. कशाचा नाश होतो, भोग प्रारब्धाचा नाही, भोगाचा नाश होतो. एका जनार्दनी भोग कशाचा आहे, प्रारब्धाचा. त्या प्रारब्धाच्या भोगाचा नाश होतो, प्रारब्धाचा नाही. भगवंताने अशा प्रकारचे या ठिकाणी हे विश्व निर्माण केलेले आहे. ते मानवजात तर आहेच आहे, फक्त ते आपल्याला आम्हाला कळत. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंतच आपण जिवंत राहू शकतो. प्रारब्ध संपलं त्या क्षणाला आपला देह पडतो. तुम्ही जर प्रारब्ध संपलं जर म्हणत असाल तर त्याच वेळेस मरून जातात. त्याच्यातले भोग कसे काही बाहेर पडणार. एकनाथ महाराजांचं जरी उदाहरण घेतलं नाही का, त्यांचं प्रारब्ध होतं. तो मुस्लिम त्याच्या अंगावर 100 वेळा थुकला, हे त्यांच्या प्रारब्धातला भोग होता. आणि त्यांनी जर त्या ठिकाणी त्याच्याशी जर वादविवाद जर केला असता, अनमार जर केली असते, तर हे प्रारब्धातले भोग बाहेर पडले नसते. मग नेमकं काय, भोग भोगण्याची फक्त सहनशीलता तुमच्यामध्ये येईल. कितीही कठीण परिस्थितीमध्ये जर याच्यामध्ये जर आला, संतांच्या सानिध्यामध्ये जर आला, तर भोग भोगण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल. आणि म्हणून 100 वेळा जरी थुकले तरी सुद्धा त्यांना राग आला नाही. आणि त्यांनी काय केलं, गंगेचं स्नान करून पुन्हा 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 येतो. आणि शेवटी त्याला लाज वाटली, तोच खाली उतरला आणि नाथाच्या चरणावरती नतमस्तक झाला. काय नाथाच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांनी सांगितलं की चुकलं, मला काही मंडळींनी सांगितलं होतं, त्या सांगण्यावरून हे केलं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच की हा जो काय भोग होतो, भोग आता नाथांचं उत्तम प्रकारचं उदाहरण आहे. तर तुमचं हा प्रारब्धाचा भोग आहे, प्रारब्ध नाही. आणि ईश्वराने अशा प्रकारची निर्मिती केलेली आहे. आणि प्रारब्ध जर जाळण्याचं ज्ञान जर निर्माण केलं असतं ना, समजा मला तुम्हाला अनुग्रह द्यायचा आहे, असं जर ज्ञान दिलं असतं तर पहिला मीच मरून गेलो असतो, ते तर लांबच राहिलं. आणि त्याला दिलं असतं तर तोही मिळाला असता, अधिकारी व्हायला कोणीच पुढे आलं नसतं. म्हणजे याच्यावर काय पडलं, आता बळ मागे लागते. पण हे जर असं केलं असतं ना, एकही मागे लागलं असतं. म्हणतात ते गुरु आणि शिष्य तुम्हीच मारा तिकडे, आम्हाला नकोय. म्हणून प्रारब्ध वेगळा आणि भोग वेगळा. भोग जे असतात हे संचिताचे भोग असतात. म्हणून प्रारब्ध सहन करण्याची ताकद फक्त आपल्यामध्ये. जेवता 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 होटाखाली दाताखाली होट तुटला, रक्त बंबाळ झाला, आता फौजदारी कोणावर करणार, माझ्यावर का होटाव करायचे का दाताव करायचं, हे आम्हाला चांगलं माहिती. म्हणजे काय राव कसं काय असं काय झालं, कोणी एवढं हाणलं, कशाचं हाणलंय नाही, आपलेच दात आणि आपलंच होत. माझ्या दाताखाली होट गावला आणि तुटला आणि माझं मी खुशाल आपला रक्त चाटीत बसला. कोणावर फौजदारी केली नाही.
दुसऱ्याने कान थाळीत मारली असती तर तो सुद्धा प्रारब्धातलाच भोग आहे. पण ते आम्हाला मान्य नाही. काय त्यांनी मारलेलं आम्हाला मान्य नाही, आम्ही त्याच्यावर कंप्लीट करणार. आणि अशा प्रकारचा प्रारब्ध आणि हा भोगाचा विषय आहे. म्हणून ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे हा सर्व काही घटना घडतात. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी जाता जाता तुम्हाला सर्वांना, आता वाच्यार्थाने मी हा विषय तुम्हाला सांगितलेला आहे की तुकाराम महाराजांनी सर्वांना गोळा केलं, सर्वांना बोलवलं. पण आता खरं सांगावं का खोटं सांगावं, काय सांगावं? खरं सांगले तर डोक्यात घुसणार नाही. कारण आतापर्यंत खोटं सांगून 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 सगळं डोक्यामध्ये ठासून ठासून भरलेले, हे कधीही बाहेर निघणार नाही. याला 350 वर्ष झाली. तेव्हापासून असंच सांगत आलेले आहेत. आणि ते इतकं पक्क बसलेले, इथं ब्रह्मदेव येऊन जरी सांगितलं ना तुकाराम असे गेले, तरी म्हणतात ते कुठून आणले. आणि आज नाही ऐकत, हे 350 वर्ष झाली. तेव्हापासून ऐकतं तुकाराम महाराज अशा प्रकाराने गेले, नाही का? आपण खूप तसंच म्हणू, आपल्या तरी काय बाबत. आणि खरं सांगायचं म्हणलं तर त्याला 1 किलोचा मेंदू लागतो. 1 माशीच्या पाया इतकं सुद्धा कमी चालत नाही. तर कीर्तन आणि प्रवचन कळत नाही तर तसं कधीही कळणार. खरं सांगितलं बरं, आणि खोटं सांगितलं बावळाटलं तर पेताळा असलं त्याला पण कळणार. पण मग कशाला म्हणले खरं सांगता? खरं, कारण खोटं सांगितलं तर पाप या व्यासपीठा वाढल्या, सांगणाऱ्याला पाप लागेल, नाही का? सांगणाऱ्याला पाप लागेल. म्हणून त्यांनी खरं सांगावं. पण ऐकणारे उठून जातील, त्याचं काय, गेले तर गेले, पण तुझं पाप तर होत. म्हणून या पापातून मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येक अभंग हा असाच निर्माण केलेला आहे. आपला जो देह आहे याच्यामध्ये जवळजवळ 52 विकार आहेत. आणि हे 52 विकाराने आपलं हे संपूर्ण शरीर पार पोखरून टाकले. हे आपल्याला काहीही सुचून देत नाही. रात्रंदिवस अखंड, नाही का तुकाराम महाराज म्हणायचे, आत आणि बाहेर रात्रंदिन आम्हा काय प्रमाणे. आत कोण काम करू आणि बाहेर कोण, बाहेर जग आणि आत ही मंडळी. असा आमचा सामना चाललेला आहे. रात्रंदिवस आम्ही युद्धाचा प्रसंग म्हणतो. कीर्तन प्रवचनाला गेले की तिथं म्हणावं असं कुठं असतं का, तसं कुठं असतं का, तिथून एक कीर्तनातून गाचंडी देऊन बाहेर काढावा, बाहेर हात त्रास. आणि चिंतनाला बसावा तर मन एकीकड, बुद्धी एकीकड, चित्त एकीकड, अहंकार एकीकड, नाही का? 25 विषयांचा गलबाला, गोंधळ नाही, कोणी काय, हे षडविकार झाले आणि 6 वृत्ती झाले. इतका गडबड गोंधळ, किती डोळं झाकून निसता, निमित्ताला डोळं झाकून माड्याने बसतो, पण हात मात्र वेगळाच गोंधळ चाललेला असतो. आणि त्या गोंधळात कोणाचं चिंतन केलं याचाही मेळ लागत नाही. चिंतन याच मंडळीचं होतं. आणि असं जर चिंतन जर झालं तर परधामाला कसं काय जाणार? परधामाला जाण्यासाठी काय करावं लागतं? साधं चिंतन जर भगवंताचं करायला तुम्ही आणि सर्व साधक जण आहात, चिंतन करायला लागलं तुम्ही इतका एकाग्र चित्ताने बसा. डोळं बंद करा, होड बंद करा, अजिबात डोक्यात कांदा वांगी हे असलं काही येऊ देऊ नका. ज्ञानबा तुकाराम सुद्धा येऊ द्यायचा नाही. ते नाम आणि तुम्ही एवढंच तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे, तर तुम्हाला त्या भगवंताची ओळख होईल, त्याचा अनुभूती तुम्हाला येईल. हे सर्वसामान्य जर साधकाला जर एवढं पाळावं लागतंय, मग परधामाला जायला काय करावं लागत असं? अशा गप्पा मारता मारता हे गोंद्या ये, नाऱ्या ये, माझ्या ये, जिजाबाई हे 14 टाळकेरे तुम्ही पण या, काय हे सर्वजण या. काय तुकाराम महाराज कुठं लक्झरीने कुठं अयोध्येच्या यात्रेला निघाले होते का? अशी सोय आहे का नाही यायची? अशी कोणत्याही प्रकारची सोय नाही. कारण चित्त एकाग्र करणं हा महत्वाचा विषय. आणि चित्त एकाग्र करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकाराने मी जाणार आहे. मग हे 52 विकारांचा जर नाश करायचा जर असेल तर काय केलं पाहिजे? ते साधन त्यांनी वापरलं. आता इकडून सुरुवात होईल परत ते 52 विकार कोण काय, नाही का? आपलं फार 2 वाजते नाही का? 52 विकार कोण कोण आहेत त्यांचा विचार आपल्याला करायचा. मी थोडक्यामध्ये सांगतो. काय रे आहे का? जुने पुराणे माझे जाते
काय पण आता ते त्याला आलं तर पाहिजे. जुने पुराणे माझे जाते ग या देहामध्ये 52 विकार आहेत, परंतु याची कल्पना तुम्हाला नाही का? त्याला काय बोललं ना आहे ना 52 खत्री पण आहे. मला माहिती आहे कोणी ध्यान दिले त्याचे एवढं बारीक आहे. तर अशा प्रकाराने या 52 विकारावरती मात करायची आणि त्यावर मात करण्यासाठी सगळ्यांचा विचार करण्याचे काही काही त्याच्यामध्ये जे काय टार्गेट असतात ना, जास्त रेग्युलर असतात ना, आपल्याला त्रास देणारे असतात ना, यांना जर हाताशी धरले ना, सोमनाथ बाकीचे मागे अख्खं गाव येतो आहे ना. फक्त सोमनाथ चव्हाणाला हाताशी धरायचं जाऊ दे नाही तर सगळे हाताशी आहेत. म्हणून 52 जणाला टार्गेट करण्याचं काही गरज नाही. त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे असतात त्याच्यात महत्वाचे जे आहे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे 6 षडविकार महत्वाचे आहे. आणि षडविकार हे चलबिचल करीत असतात. अनेक प्रकारच्या विकृती शरीरामध्ये निर्माण करत असतात, मनामध्ये निर्माण करीत असतात. आणि पंच विषय शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे जे आहेत ते त्याला काय करतात, जे काय लागणार खत माते जे काय असेल ना साधन सामग्री त्याला पुरवतात. आणि बाकीचे हे 3 जे आहेत हे रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण त्याच्यावर संपूर्ण जग खेळतं. आणि अशा प्रकारे किती झाले षडविकार 6, पंचविषय 5 किती झाले 11 झाले, त्रिगुण 3. अशा 14 जणांचा मेळ तुकाराम महाराजांनी बसवला. आणि या मंडळीला जवळ बोलवलं. गोरपडीन बाय पाठ तुझी मऊ. आणि मग यांना म्हणले यांना आताचे दोरी यांना माळकरी बनवलं पाहिजे नाही का.
आपल्याकडे बी कितीतरी होते खाताडे पेताडे पुढे वाड्याला पडत होते बैलगाडीने आणत होते त्याला आपण आज बाबा म्हणतो नाही का त्याला महाराज म्हणतो आपण म्हणलंच पाहिजे ना आता पेताड म्हणून जमणार नाही. मग तुकाराम महाराजांनी काय केले हे जे काही विध्वंसक जे मंडळी होते ना षडविकार यांना माळकरी बनवलं आणि म्हणले आता तुम्ही मात्र गडबड गोंधळ काही सुद्धा करू नका कारण तुमच्या सुद्धा आयुष्याचं कल्याण तुम्ही करून घ्या आनंद स्वरूप तो व्हा. आणि अशा प्रकारे त्यांनी ते ऐकलं तुकाराम महाराजांचं आणि ते हरिरूप होऊन गेले. केले काम क्रोधे घररुते कमळे देह तुका म्हणे देह भरीला विठ्ठले केले काम क्रोधे घररुते. तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे. तर हे सगळं काम क्रोधाने त्यांचं सगळं काय केलं घर म्हणजे हा शरीर हे देह हा रिकामा केला. आणि मग म्हणजे पंचविषय जे यांना खाद्य पुरवत होते ना त्या पंचविषयाला सुद्धा आपण जागे आणलं पाहिजे. पंचविषय ज्ञानेंद्रियांना बिघडवतात. मग काय करायचं यांना सुद्धा माळकरी बनवायचं आणि मग त्या पंचविषयाला सुद्धा त्यांनी काय केलं या परमार्थामध्ये आणले. विषय तो त्यांचा सद्गुरु रामदास बाबा की जय. विषय तो त्यांचा झाला नाराज न आवडे जनधन. हे कशासाठी चालले ध्यानाचे की सिद्धांत. आपल्याला तुकाराम महाराजांनी कोणाला बोलवलं कोणाला रामराम केलं हा विषय आपला चाललेला आहे. त्या विषयावरती ध्यान ठेवा नाही त्यांनी बरे आपले करंड जाते जवाबे चालले पण त्याच्यासाठी हे चाललेलं नाही. ते धनराज पाटील ना त्यात 1 किलोचा मेंदू लागतो. खरोखरच 1 किलो लागतो. अध्यात्म ऐकायचं जर म्हणलं ना 1 किलोचा मेंदू लागतो तर ते कळत नाही तर लय भारी सांगितलं पण काय सांगायचं अरे डोक्यावरून गेलं. त्याशी आम्ही गेलतो एका गावाला कुठे गेलतो रे काय डोक्यात असा एवढा गोंधळ आहे त्याच्यामुळे आणि महाराजाच आहे त्या ठिकाणी अभंग घेतला होता शेकडो सारखा पाठीरा एक तास अर्ध्या तास इतकं जीव तोडून जीवाचं रान करून मी एवढं फोडून सांगितलं होतं त्यांना. मूर्खातला मूर्ख असं तरी कळलं एवढा अभंग काढून तोडून त्याचं ऑपरेशन करून फार त्याच्यानंतर 8 दिवसांनी एक भेटला म्हणलं दादा काय सांगायचं त्या दिवसा अभंग इतका तुम्ही बाही घेतला काय सांगायचं पण जवळजवळ 99% लोकांना कळला नाही. म्हणलं त्याला किलो तो मेंदू लागतो बाबा या कोणाच्या डोक्यात नसतं. तसाच हा पण अभंग साधू संतांचे सारेच अभंग असे पण आम्ही सोडवतो वेगळ्या पद्धती वाच्यार्थाने सोडतो म्हणून मेळ बसत नाही. कारण काय पण मला काय परत कीर्तन नाही करायचं काय नाही याच्यावर काय पोट भरायचं नाही. माझं शेवटचे कीर्तन कारण सगळे हातापायाला मुंग्या येतात. आता हे बळच उभं राहिलो म्हणतात ना मला जीव जायना पण हातपाय फोडायचा आता सांगितलं तर म्हणलं करू एवढं कीर्तन नाही. इकडं कानातून आवाज येतो त्याने बी डोकं भनभन भनभन करतं. ह्या बाबाने आवाज वाढवला आता यंदा गोड लागत तर माझा जीव चालला होऊ दे म्हणलं काय व्हायचं असं होईल कानातून. म्हणजे अशा प्रकारचे हे सांगितलंय माऊलीने सांगितलं काय
या देहाचे बांधू काय व्हायचं असेल ते होऊ दे म्हणलं पण कर एक कीर्तन लाईट आली. दुःखाच्या सागरीने तुझे रूप घडी निघा भरलो ना म्हणलं काय झालं घडी या काही की सुखे रूप घडी माझ्या अंगा. तर माऊलीने सांगितलं या देहाच्या बंधनामध्ये पडू नको, थोडं कमी कर. कमी करा आवाज. त्यांना बरं वाटत नाही, मला बी बरं वाटत. मी काय कानात मिशन आहे माझ्या जाईल. तर देहाच्या बंधनामध्ये काय पडू नको. सुखे सुख घडी माझी अंगा. तर मला माझ्यापर्यंत तू येऊन मला मिळशील. आणि अशा प्रकाराने या देहाच्या बंधनाला साधू संतांनी या देहाला निरोध केलाय. कारण हा देह जाणार जाणार याला जाणार जाणार याशी काळोबा खाणार. ध्यान देऊन ऐकत रे प्रमाण त्यासाठी तुकाराम महाराजांचं प्रमाणे हा देह जाणार म्हणजे जाणार, 100% जाणार. कोणाचं म्हणणं आहे? तुकाराम महाराजाचं, तुमचं आमचं म्हणणं नाही. कारण येथे उरो नाही आले अवतार. जे राम कृष्ण आले गेले त्यावी जग का ओसचे पडले नाही का. जन पर म्हणतील हाय हाय तुझा आता कार्य राहील काय. अशा प्रकाराने सगळं जग जाण्यासाठी आलेले. आणि तुकाराम महाराजांचा दुसरा पण अभंग तुम्हाला सांगतो, नीट लक्षात घ्या बरं का. नीट लक्षात घ्या. पुन्हा कुचकुच करायचे नाही. कीर्तन संपलं काय आताच काय असेल तो उभं राहून बोलायचं मला कळलं नाही म्हणून. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. असाच आहे ना मग. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह तुकारामाचा सोडून जाणार. असं आहे का मग? सगळ्याच सांग. मग आपल्याला इथं वर्गवरी नाही करता येणार. जर ज्यांनी हा अभंग दिला आणि आजचा बी जो अभंग आहे हा पण त्यांचाच आहे. त्यांनी सांगितलं की देह जाणार म्हणजे जाणार. काय हा नाशिवंत देह, नासका कुचका देह, हा देह पडणार म्हणजे पडणार. परंतु आम्हाच्या डोक्यामध्ये फक्त एवढाच देह बसला. पुन्हा ऐकताय ना, नीट ऐका. ते भरणं फिरणं लाईट आली गेली ते सगळं जरा बाजूला ठेवा. आहेत पोर सोर आहेत भरणे मला माहिती सगळी. इथं किती 3.5 जण तर आलेत. आमच्या बाहेरचे जवळजवळ 100 आहेत आणि तुमचे 25 आहेत. तरी सुद्धा जरी सांगितलं काही सांगते नाही का. म्हणजे मानक्यात गॅप पडला, गुडघ्यात आमकं झाले, भरणे बरा रोग येत नाही तिथं नाही मानक्यात गॅप नाही का. सगळं चालतंय तिथं कसा का थांबतो निबराव तरी काय होत नाही. माझ्या सुद्धा डॉक्टर झालं मानक्यात गॅप, त्यामुळे पायाला मुंगे येतात. असू दे जाऊ दे म्हणलं. एका कीर्तनाने काय होते त्याने. आणि म्हणून सांगितलं की हा देह जाणार म्हणजे जाणार, याला काळवा खाणार, हा नाशिवंत देह आहे. आणि मग या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे लक्षात घ्या. देहाचे प्रकार आहे 4. सांग रे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. महाराज देहासहित सदैव गेलं नाही. कोण म्हणतंय? माझं सुद्धा 100% त्याला अनुमोदनी. महाराज 100% देहासहित गेले, पण कोणत्या देहाने गेले हा खरा मूळ काय वादविवादाचा प्रश्न आहे की कोणत्या देहाने गेले. महाभारतामध्ये कथा आली
कुणी द्रोणाचार्यांनी नाही का, द्रोणाचार्याने धर्मराजाला विचारलं की धर्मराजा माझा आश्वस्ताना मिळाला का? आधीच कृष्णाने सांगितलं होतं तू खोटं बोल म्हणाले, खोटं नाही बोलणार म्हणलं. तोच आधी सांगितले गीतेमध्ये खोटं बोलणं महापाप आहे. नाही वय करता म्हणलं अर्ध तरी खोटं बोल की. त्या पापाला मी वाले माझं मी बघून घे. तू काय का गीता मी सांगितलं खोटं बोलाय मीच सांगतो, तू कशाला काळजी करतो म्हणलं. खोटं कसं काय बोलायचं, अर्ध कसं काय बोलायचं, फक्त नरोवा कुंजराव म्हण, मग पुढचं काम मी करतो. द्रोणाचार्य आले. द्रोणाचार्याचा विश्वास होता बा दोन्हीकडे एवढं तुडुंब सैन्य भरलेलं आणि तेवढं तू शत्रूला विचारायला जायचं की माझा पोरगा मिळाला का म्हणून. आपण जाऊ का म्हणे, ते तिकडच काटा काढला म्हणजे मी बी मरायच. पण विश्वास होता धर्मराजा खरं बोलणार आहे ना, मला धोका होणार नाही. आणि विचारले धर्मराजा आश्वस्तामा गेला का? त्यांनी सांगितलं नरोवा. आणि कुंजराव म्हणतात ते कृष्णाने ते डंका उठवलं तिकडे, शंख ते काय त्याला म्हणतात ताश्या, पुन्हा ते नगारा, हे सगळंच वाद्य सुरू केलं. द्रोणाचार्याला कुंजर हा शब्द कानावर पडला नाही. फक्त नरोवा म्हणजे नरो म्हणजे माणूस. अरे माणूस त्याने ऐकलं, मग माझाच आश्वस्तामा मिळाला. आणि या गैरसमजुतीमुळे तो तिकडे जाऊन बसला, रथावरती समाधी लावून बसला. मी तरी म्हणला कशाला जगू आता, काय या लोकांच्या बापासाठी मिशा काढायचे. अरे कौरव कुणाचे, पांडव कुणाचे, हे मेले तर काय मला स्वतःच पडायचे का. पहिलीच अक्कल पाहिजे होती, पण उशाला कळलं उशाला कळलं की माझं इथं काहीच नाही म्हणून. आणि समाधी लावून बसला, धनुष्यबाण खाली उतरून ठेवलं. आणि मग त्या ठिकाणी त्याच्यासाठी आयुष्यभर टपून बसलेला धृष्टद्युम्न होता. कोणाचा मुलगा? द्रौपदाचा मुलगा. आणि तो सूडबुद्धीने त्याने लगेच त्याचं शिर उडवलं. कोणाचं? द्रोणाचार्याचं. म्हणजे नुसत्या नरोवा कुंजरावामुळे घोटाळा झाला. इथं 350 वर्षे झाले तेवढाच घोटाळा झालेला की सदी हो वैकुंठाला गेले. पण 4 देहाचा मात्र कुणी उल्लेख केला नाही. गेले नाही कोण म्हणतंय, मी पण म्हणतो सदेह गेले. पण स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण 4 देहापैकी कोणत्या देहाने गेले? 4ही देहाने जाता येत. पण इतर देहाने जर गेलं ना तर तो जन्म मरणाच्या बंधनामध्ये अडकतो. आणि पहिला स्थूल देहाचा तो विषयच नाही. तो जाणार म्हणजे जाणार नासकावच काय. स्थूल देहाचा विषय नाही, स्थूल देह संपला. आणि जर पण धमाला जायचं असेल तर सूक्ष्म देहाने जाता येतं. काय मुक्ताबाईचं बारुडे मला नव्हतं विचारलं का म्हणजे काय. मुंगी उडाली आकाश, मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. नाही का. थोर नवला गो झाला आणि वांझे पुत्र प्रसवला. जाऊ दे बरोबर आधी गुताड्याचे नाही का, आपलं सोपं सोपं घेऊ. मुंगी म्हणजे बुद्धी. बुद्धी हे सूक्ष्म असते, ती बुद्धी उडून गेली, तिने गेली सूर्याची. सूर्य म्हणजे ते ज्ञान ग्रहण केलं तिने, ते ज्ञान ग्रहण केलं. आणि अशा प्रकारे मुक्ताबाईचा मासे व्याधी घार झाली असे जाबं सगळे. तसं सूक्ष्म देहाने जाता येतो. सूक्ष्म देहात यांचा विषय अंतःकरणाचा विषय, अंतःकरण चतुष्टयाचा विषय. आणि याच्यासाठी तुम्ही पंचकरण वाचा. पंचीकरण म्हणजे मग लक्षात येईल खरं आहे का खोटं. घरी गेल्यावर वाचा. आहे का पंचीकरण आहे ना. बस वाचून गेले. पण तेव्हा तर तुम्ही मस्त सांगताय, पण कीर्तन ऐकतावर नंतर म्हणतो ध्यानातच राहत नाही. काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी, स्वतः वाचलं पाहिजे, मग ध्यानात राहील. शास्त्राचा अभ्यास करा, वाचन करा, मी सांगतो म्हणून नाही. आणि मग त्याच्यावरती विवेचन करा आणि समाजाला त्याच्या प्रकारे तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि अशा प्रकाराने सूक्ष्म देहाने मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जसे तुकाराम महाराजांनी हे 14 टाळकरी बनवले, म्हणजे षड्विकार, त्रिगुण आणि पंचविषय. त्याचप्रमाणे अंतःकरण चतुष्टयातले विषय जे 4 होते त्याच्यापैकी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्यात बुद्धीच्या डोक्यावरती तुळस दिली. आणि एकाला मृदुंगमणी बनवला या पोरासारखा. कोणाला? मन, बुद्धी, चित्त. मनाला मृदुंगमणी बनवला आणि एकाला चित्ताला काय करायला शिकवलं. अशा प्रकाराने या शारीनं त्या मार्गाला लावलं. आणि जे महत्वाची जी मंडळी होती ना ती याच्यामध्ये गुंतवली त्यांनी. आणि ते कधीही रात्री अपरात्री कधीही तुकोबाच्या बरोबर असायचं. महाराजांना काय जावं जागीन तेव्हाच काकडा म्हणायचं.
मग तुमच्यासारखे जर टाळकरी इथं एका कीर्तनाने यायला 1000 फोन करावं लागते तेव्हा इथं आलात. आणि असं जर बाहेरच्या 14 टाळकऱ्याला जर त्यांच्या घरी पाठ बोलवले येते का? मैतीला येते मध्ये तर नाही यायची. 14 टाळकरी यायला मोकळे नव्हते. मंदिरात जर गेले ना, मंदिरात एखाद्या कीर्तनाला जातील, पण रोज उठून नाही. यांच्या हरिपाठाला 14 टाळकरी, यांच्या त्या काय म्हणते त्याला काकडा त्यालाही 14 टाळकरी करून नवे नवे ते बहिर दिसायला जर गेले ना बाहेर, त्याही ठिकाणी 14 टाळकरी तयार होते. तिथं सुद्धा चाललेलं. त्याला परवा आहे काशीचा ब्राह्मण तुकोबा म्हणजे कोण याच्यासाठी आलेलं होतं. त्याने ते पाहिलं, म्हणजे कुठे गेलेत म्हणजे तिकडे बाहेर गेलं, जा म्हणजे संडासला पाहायला. हे लांबून गेले, याचा खड्ड्यातून ते आवाज येत होता, विठ्ठल 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 विठ्ठल. कोणाचा आवाज येतो? हे उठले हे हे तुकाराम हे जवळ येऊ दिलं. म्हणलं मूर्खा माणूस आहेस का म्हणलं तू, तुला काय अक्कल आहे का रे? हाताने पुढे विठ्ठल विठ्ठल म्हणतात, अपवित्र जाय जाऊ. म्हणजे माझी मजा झाली अंगावर वाचा, अनावरवाच्या तुकाराम महाराज जवळ आले. हे ब्राह्मण त्यांच्या जवळ गेले. काही कळतं का म्हणलं? कुठं राम राम म्हणावं, कुठे विठ्ठल विठ्ठल म्हणावं. म्हणाले महाराज बरोबर आहे तुमचं, नाही म्हणायला पाहिजे, पण काय करू, माझी वाचा अनावर झाली. ते विठ्ठल विठ्ठल केल्याशिवाय कुठंच थांबत नाही. रात्र न तळे दिवस रात्रही कळत नाही, दिवसही कळत नाही, कधी जागे ना. त्याच वेळेस विठ्ठल 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 म्हणलं, काय एवढा भाविक झालाय का म्हणलं, बघू का कशी थांबत नाही. हा कर म्हणलं, हा केला. तसं जीवेला आरडा घातला, जीव ओढले बाहेर. मनभर आता विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या रोमारोमातून विठ्ठल 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 सुरू झालं. त्याच्यात जागाच झाला, पण याला थिंग बसली. याच्या सगळ्याच्या विठ्ठल 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 सोडून दिलं. अरे काय महात्मा आहे खरंच. माझी मदत झाली अनावरवाच्या, याचा देहच हरिरूप होऊन गेलेला आहे. आणि अशा प्रकारचा देह हरिरूप झाला. आणि हरिरूप होण्यासाठी या 52 जणांना त्यांनी आपलंसं करून घेतलं. याने जर साथ दिले नसते ना, तर हे काम जमलं नसतं. हे का सांगतो, ध्यानात आहे ना, का सांगतो नाही, कीर्तनी म्हणून सांगताय नाही का? कीर्तनी म्हणून नाही सांगत, हे बीजाचं कीर्तन ते एक राहिलं. हे बीज म्हणजे काय? द्वितीय. ते तर मला नाही माहिती. आम्हाला 350 वर्षात बीज म्हणजे काय हे माहित नाही. याच्यावर कितीतरी वादविवाद चालले. बीज म्हणजे काय? बीज म्हणजे अख्खं कीर्तन सांगितलं जातं तुकाराम महाराजांचं. ते वैकुंठ धामाला गेले, अमुक झाले तमुक झाले, हे असं होणं म्हणजे याला बीज म्हणतात. भाऊ याला नाही बीज म्हणत, बरं त्याला बीज म्हणतात तुम्ही. मग आता दिवाळीच्या पाडव्याला बीज म्हणतात, त्याला काय बीज म्हणतात? कोण गेलं वैकुंठाला? बाई बहिणी गेली का? भाऊ गेला? कोण गेलं? याला बीज का म्हणतात? बरं तेही जाऊ दे, धर्मराज बीज म्हणतात. त्या दिवशी काय झालं सांगते बरं, याला काय बीज म्हणतात? माहित नाही काय म्हणतात. माळ्याचा तडाखा चालू आहे, पण का म्हणतात माहित नाही. बीज याचा अर्थ फक्त द्वितीय आहे नाही का? द्वितीया पलीकडे त्याला काही अर्थ नाही. आणि दिवाळीचा पाडवा ती भाऊबीज द्वितीयाला येते. धर्मराज बीज आहे हेही द्वितीयाला येते, आणि ही बीज आहे हेही द्वितीयाला येते. पण या दिवशी विशेषत्व असं आहे, या दिवशी तुकाराम महाराज परत आम्हाला गेले, आणि म्हणून
त्याला विशेष महत्व आलं आणि त्याला तुकाराम बीज म्हणजे तुकाराम द्वितीया असं फक्त नाव आहे. बाकी याच्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही. पण त्याच्यातच सगळं काही गुरपडून गेलेलं की हे नेमकं काय. आणि मग महाराजांनी ठरवलं हे सगळे एक केले. अंतःकरण एक झालं. अंतःकरण एक मनबुद्धी चित्त अंतःकरण चतुष्टाय हे चतुष्टाय याला म्हणतात. हेही एक झालं. आणि मग बाकीचे राहिलेले पुढे मातीत जातात. हे जर एका ठिकाणी आले. एका ठिकाणी आल्याच्या नंतर आणि मग त्यांचं भजन सुरू झालं. रात्रंदिवस सर्व ठिकाणी तुकाराम महाराजांना यांची सहकार्य मिळाली, यांचं साथ मिळाली. आणि मग त्यांच्या जीवावर मग काही करायला काय भीती नव्हती. आणि मग हे सांगितलं जातं हे नेमकं काय. अशा प्रकारच्या साऱ्या समाजाला बोलवून नाही का. आता इथं आपण निरोप कोणाचा घेऊ. इथं मांडवत आले यांचं घेऊ ना. कधी कीर्तनाला आले नाही, ज्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला, वागणी द्यायचो नाही म्हणलं, यांचा सत्कार करू का आपण? अजिबात. इथं जे आले त्यांचा सत्कार करू. हे आपली प्रेमाची मंडळी यांचा आपण निरोप घेऊ जाताना नाही का. म्हणजे हे राहिले तोपर्यंत घेते निरोप, नाही तर आपल्या अधिकार जाते. तर अशा प्रकारचं जे मग यांचा निरोप घेण्यासाठी काय केलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं. आता तुम्हाला एक कथा द्यायला याला एक पुरावा आहे दुसरा योग वशिष्ठ मध्ये बरं का. माऊली बाहेर गेलं खंड महाराज आहेत नाही. दोन असले बरं झाले. एक वशिष्ठामध्ये रामाला वशिष्ठाने कथा सांगितली. तुला जर परधामाला जायचे नाही. रामाने विचारले की परधामाला जाण्यासाठी काय करावं लागतं. मला सांगतो तुला मार्ग. परधामाला जाण्यासाठी काय करावं लागतं. तर म्हणलं मी मिताहव्य ऋषीला भेटायला गेलो. त्याने जी कथा मला सांगितली तुला सांगतो. की तो मिताहव्य ऋषी तुकाराम महाराज पहिल्यांदाच गेले असे नाही. या पद्धतीने अनेक ऋषी मुनी परधामाला गेलेली. आणि त्या मिताहव्य ऋषीने म्हणजे सर्व या 52 जणांना बोलावून घेतलं. मनबुद्धी चित्त अहंकार विकार असतील त्यांना बोलवून घेतलं. सांगितलं बाबांना म्हणायला सांगितलं तू आजपर्यंत मला सहकार्य केलं. माझ्या चिंतनामध्ये व्यत्यय कधी येऊ दिला नाही. बुद्धी तोही मला सहकार्य केलं. तुम्ही हरिरूप झाला नाही का. चित्त सुद्धा चित्त चैतन्य रूप झाले ते सुद्धा हरिरूप झाले. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण तत्पर आहे ना. बुद्धी सुद्धा हरिरूप झाली. आणि अशा प्रकाराने अहंकार धरी सोहम ठेवतो. अहंकार नम्र झाला. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंत. म्हणजे अहंकार सुद्धा मालकरी झाला, हरिरूप झाला. तो सुद्धा भजन करू लागला. बुद्धीचा तोच विषय झाला. मनीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. अशा प्रकारे बुद्धीचा निश्चय झाला. बुद्धी सुद्धा हरिरूप होऊन गेले. पंचविषयाला सांगितलं मग असे नारायण स्वरूप झाले. आणि पंचज्ञान इंद्रियाला सगळं काम वाटून दिले. तुम्ही ऐका रे कान माझ्या डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा ढोलाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण. गेली गेली माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. जिव्हा ते धाव घे राही विठ्ठलाचे पायी. कारण पंचविषय नारायण स्वरूप झाल्यामुळं इंद्रियावर सुद्धा परिणाम झाला. या कीर्तनाशिवाय त्यांना दुसऱ्या ऐकायला कुठंच गोडी वाटेल असे झाले. अशी सगळी मंडळी एक दिलाने सगळे तुकोबांच्या पाठीमागे उभं राहिले.
आणि उभं राहिल्याच्या नंतर मग त्या मृत हवेची अशी तरा झाली. यांनी सगळ्यांना बोलून घेतलं. बाबांनो रामाला सांगितलं, त्यांनी हे मनबुद्धीची तयारी करायला बोलून घेतलं. यांच्या पाया पडून सांगितलं, आजपर्यंत तुम्ही मला कुठंही त्रास दिला नाही, माझ्या काही चित्तात त्या हरिपाठात व्यत्यय आणला नाही, माझ्या त्या काकड्यामध्ये व्यत्यय आणला नाही, मी तपश्चर्या करत असताना कोणत्याही प्रकारचा विषय तुम्ही मध्ये येऊ दिला नाही. तुमचे अनंत प्रकारचे उपकार. आणि स्पष्ट त्या ठिकाणी लिहिले हा मिताबे ऋषीने यांना बोलावून यांना असा संदेश दिला, आधी जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या त्यांच्या जवळ एक काठी होती, हातात टेकवायची, त्या काठीला साष्टांग दंडवत घातला. आजपर्यंत तुम्हाला सहकार्य केलं नाही, इकडे तिकडे फिरू शकलो, या ठिकाणी इंचोकाट्यापासून मला तो बचाव केला आणि तुझे अनंत उपकार माझ्यावरती, आणि त्या काठीला दंडवत घातला. नंतर सरते शेवटी त्या गुहेजवळ गेले. या ठिकाणी मला तू तपश्चर्याला लागली, उन्हाळ्यापासून माझा बचाव झाला, हे गुहे तुला साष्टांग दंडवत आहे. आणि म्हणून तुमच्या उपकारातून निवडून होऊ शकत नाही, म्हणून माझा तुम्हाला अखेरचा राम राम आहे. कोणाला सांगितलं? रामाला सांगितलं. मग रामा, तुला जर परधामाला जायचं असेल ना, तर जसा आम्ही हवे गेला ना, त्या मार्गाने तुला जावं लागेल, आणि त्याच मार्गाने तो कोण महाराज गेला. एवढंच मला माहिती, मी जे वाचलं ते तुम्हाला सांगितलं. म्हटलं तर वय म्हणा, नाही तर सोडून द्या आणि तिकडेच आपलं त्या विमानाची वाट बघत बसा काय. आणि या ठिकाणी काय केलं, तुकाराम महाराजांना सरते शेवटी जाताना मुरळी पाठवला, भगवंताला आणण्यासाठी मुरळी पाठवला. कोणीतरी मुरळी पाठवलं पाहिजे ना. आणि मग तो मुरळी त्या नामावरती, त्या श्वासावरती ते नाम आरूढ झालं. आणि आरूढ झाल्याच्या नंतर या ठिकाणी तो भगवान परमात्मा त्याच्याकडे श्वासाद्वारे पाठवलं. गरुडाचे पायी, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय,
पाये विद्या नावा तो हरी आणि मुरळी पाठवल्यानंतर भगवान परमात्मा करतो गरुड गेला आणि त्या गरुडावरती आरूढ होऊन तो गरुड पुन्हा माघारी आला. म्हणून तुकाराम महाराजांकडे निरोप सांगितला तुम्हाला बोलवले म्हणून काय आणि बोलवले म्हणून सांगितल्याच्या नंतर मग तुकाराम महाराजांनी ठरवलं आता सर्वांचा आपण तर निरोप घेतलेलाच आहे. परंतु बरेचसे काही मंडळी आहेत अजून राहिली नाही का या 14 जणा व्यतिरिक्त अजून जे आहेत ना ते 52 काय त्यांना पण विचारलं पाहिजे. त्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे. नगण्य जरी असला तरी यांच्या पाठीमागे तरी कमीत कमी आला. यांच्या जीप गाडीमध्ये बसला म्हणजे हे काय कमी झालं नाही का. आणि अशा प्रकाराने गेला काय स्वभाव हे काय थोडं झालं का एवढं काम जरी केलं ते त्याला सांगितलं तुम्ही माझ्या मागे तुम्ही हे सर्वजण आलात. परंतु आता काय करणार आहे तुम्ही सुद्धा आनंद स्वरूप झाला. तुम्ही आनंद स्वरूप झाला. तुम्ही मोक्षाचे अधिकारी झाला आणि मी गेलो सुद्धा तुम्ही या मार्गापासून विचलित होऊ नका. हे जे मिळाले ना हे जपून ठेवा. जे श्रीपद बाबांनी सांगितलं ना या डबड्याचा नाद सोडून द्या आणि जे दिलंय ना ते सोन्याहून पिवळंय त्याचा विसर पडू देऊ नका. आणि नेमकं आम्हाला काय झालं नेमकं तेच विसरलं. हे सर्व आता या थोर झाली आणि हे दैवा काय कुणाचे गेले ज्याचे त्याने आणि हित केली. आणि मग सगळ्यांना सांगितलं की बाबांना अशा प्रकाराने आता मी जाणार आहे. आता मस्त असं वाटतं की सतत तुमच्यामध्ये राहावं परंतु काय केलंच पाहिजे कारण जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त झालं पाहिजे. इथं काय नाही अत्यंत दुःख आहे पण दुःख एवढंच वाटतं आता मला आता पुन्हा तुमच्या आणि माझी गाठ पडणार नाही काय हे दुसऱ्या तुमची अमुची हिची भेटी तुमची अमुची हिची भेटी तुमची अमुची हिची भेटी तुमची अमुची हिची भेटी
असं एवढं हार बांधल्यावर कसं बी पडता मला जावं वाटत असं वाटतं असंच घालून उभं राहावं एवढं महाराजांनी याच्यात अडकू नका या देहाच्या बांधणीमुळे सुखे सुखे सुख लागण्याचे आणि अशा प्रकाराने मार्गाने सांगितलं या मंडळींना ध्यानात आहे ना मंडळी आहे मला मांडवत आहे तो नक्की ध्यानात आणि मग आता तुमची आमची गाठ पडणार नाही कारण मी आता जन्म मरणाच्या बद्दल जन्म नाही येणे आयुष्य केले अशा मार्गाकडे जाणार आहे म्हणून त्या ठिकाणी तुमचं काही काम नाही आणि तुम्ही सुद्धा त्या मार्गाने येण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे सांगितलं आणि जर कोणाला आणखीन तिकडे जर यायचं असेल तर नाही का जर परत आम्हाला कोणाला यायचं असेल तर हे चौथ्या चरणामध्ये रामकृष्ण मुनी बोला रामकृष्ण मुनी रामकृष्ण विठ्ठल रामकृष्ण विठ्ठल
धोया अशा प्रकाराने हा जो काही अभंग होता याचं निरूपण आता वास्तविक मी काही जातीवंत कीर्तनकार नाही, जात कीर्तनकार नाही, पण काही कमी तिथं आणि नाही कोणीच नाही मिळालं तर मग मला निरोप येतो, घेणं नाही देणं नाही म्हणजे या दादा तुम्ही बरं म्हणजे येऊ काय. आणि म्हणून जास्तान महाराज म्हणून मी हे कीर्तन या ठिकाणी आणि कीर्तनाचा विषय अत्यंत अवघड होता, न पटणारा असा आणि वादाचा विषय अशा प्रकारचा हा अभंग. पण आम्हाला लोक जे काही नास्तिकवादी म्हणतात ना, तुकाराम महाराजाचा खून झाला, त्या मूर्ख माणसांना हे उघड्या कानाने ऐकायला गोड लागलं. तिथं यांच्या वाचा बंद होतात, त्यांच्याविषयी काही म्हणत नाही. कोण म्हणतं तुकाराम महाराजांचा खून झाला, अजिबात बोलत नाही, त्याला उत्तरच नाही यांच्याकडे द्यायला. आणि म्हणून असा अभंग सरळ सोडवला जातो, यांना उत्तर द्यायला जागा नाही. खून नाही जाता सांगा मग कसे गेले, काय सांगताय, बोडकं सांगतात, सांगायला जागा नाही. आणि म्हणून या मंडळीचं तुमच्यावरती वार करा यांचं फावतंय. हे आज काचा बीजेच्या दिवशी सांगतात काय त्या बामणांनी काहीतरी लिहिलं आणि महाराजांचं खून झालं, खुशाल सांगायचं त्यांनी कीर्तन करीत काय खरं आहे त्यांचं, बरोबर आहे त्यांचं. त्यांना सुद्धा आपण उत्तरं दिली पाहिजे. जाता येतं, तुम्हाला कोणी सांगितलं की खून झाला, तर अशा प्रकाराने जाण्याची जे भीती त्याच्यावरती 2-4 अभंग आहेत अशाच पद्धतीचे. आणि तुकाराम महाराजांचं सुद्धा हा अभंग याही ठिकाणी त्यांनी सांगितलं, कुणाला या मंडळीनं सांगितलं कुणाला यायचं असेल तर काय करा, कोणा परधामा येणार असेल कोणी तर विठ्ठल विठ्ठल बोलावं, तर विठ्ठल विठ्ठल याच नामाचा गजर करीत तुम्ही सुद्धा येऊ शकता त्या तिथपर्यंत. आणि म्हणून या 5 चरणाचा आशय जर पाहिला तर एकच आहे जवळजवळ सारखं. आणि परंतु हे सांगण्याचा प्रयत्न आता याच्यावरती चर्चा भरपूर सगळी काय होणार आहे मला माहिती आहे. मी सांगितलं की मी काय कोणाच्या बापाला येत नाही, माझं शेवटचं कीर्तन आता येऊ नाही तर नाही येऊ, काय मला घेणं नाही देणं नाही, ते वार करीत तुम्ही बघून घ्या काय सांगत असतील ते. कारण विषय खूप अवघड आहे. आणि कोणाला लय खदखद असेल ना, कुठलाही का कीर्तनकार असू द्या, कुठल्याही संप्रदायाचा असू द्या, आपल्या समोर आणून बसवायचं सर्व शास्त्राचे पुराव्यानेशी त्याच्या समोर त्याला सिद्ध करून दे कसा गेला आणि कसा गेला. कारण मी काही हे माझ्या मनाचं सांगितलं नाही, हे शास्त्रसंमत आहे, अनेक शास्त्रांची पुरावे देऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी बरीचशी मंडळी आता लांबून सगळे आले, हे गावातलंच आहे. मृदुंगमणीचं काय आहे तर त्याला जण आकाशात उडवून लावून एखाद्याला काय आणि असलेलं त्याने हाताशी धरलं होतं. आपण सारखी करी ती तात्काळ नाही काळ द्यायला. आणि म्हणून अशा प्रकारे शेवा ज्ञानेश्वर